मित्रांनो, बाळ येशूच्या जन्म आणि नवीन वर्षानिमित्त दोन इंटरेस्टिंग गोष्टी सांगतो। आपल्या धुळे आणि नंदुरबार जवळ साक्री जिल्हा हा फास्टेस्ट कन्व्हर्जन होणारा जिल्हा। साक्री हे जे गाव आहे ते फास्टेस्ट कन्व्हर्जन होणारं गाव म्हणून पुढे आलेलं आहे। कन्व्हर्जन कसलं तर जे मायनॉरिटीज हिंदू आहेत त्यांना ख्रिश्चनिटीमध्ये म्हणजे त्यांना ख्रिश्चन करून घेण्याचं हे कन्व्हर्जन आहे। आणि हा कन्व्हर्जन रेट इतका भयानक आहे मित्रांनो की आत्ताच्या घडीला तिथे 53 चर्चेस आहेत, 42 पास्टर आणि रेव्हरंड्स तिथे कन्व्हर्जन्सचं काम करतात। ही मंडळी काय करतात, जे मायनॉरिटीज हिंदू आहेत त्यांना वेगवेगळ्या वैद्यकीय सुविधा देतात, त्यांना पैसे देतात, त्यांच्या घरातल्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतात। आणि हे सगळं केल्यानंतर काय घडतं तर हळूहळू हे सगळं आमच्या येशूमुळे तुमच्या आयुष्यामध्ये घडलंय हे त्यांना सांगतात आणि तुमचा हिंदू धर्म किती वाईट आहे हे त्यांना सांगून कन्व्हर्जन्स घडवतात। ह्याच्या पलीकडे जाऊन सांगतो 50 ते 60 प्रार्थना स्थळं त्यांनी त्या आदिवासींच्या घरामध्ये तयार केलेली आहेत आणि त्यांनी त्यांचं कन्व्हर्जन सुरू ठेवलेलं आहे। अजून एक भयानक धक्कादायक म्हणजे आपल्या बाजूचं राज्य गुजरात, त्या गुजरातमध्ये मित्रांनो सातपुड्याच्या पर्वतरांगा आहेत, त्या पर्वतरांगांमध्ये साधारणतः भरपूर आदिवासी लोक राहतात आणि यहामोगी नावाची त्यांची देवी आहे, त्या देवीचा उत्सव असतो। गुगल रेकॉर्ड्सनुसार आता आपण जर चेक केलं तर आपल्या लक्षात येईल या भागांमध्ये फक्त 9 हिंदू मंदिर आहेत आणि तिथे 19 चर्चेस तयार झालेले आहेत। आणि हे सगळं ख्रिश्चन मिशनरीज अगदी सायलेंटली करतायत। बांगलादेशमध्ये जाहीरपणे हिंदूंना मारून त्यांना संपवलं जात आहे, त्यांची घरं जाळून टाकतात, पण आपल्या अवतीभोवतीच्या जंगलांमध्ये मायनॉरिटीज हिंदूंना पैसे देऊन अशा पद्धतीनं जो कन्व्हर्जनचा प्रकार चालू आहे हा अतिशय भयानक आहे। पण आपल्याला काहीच फरक पडत नाही। आपण सगळेजण न्यू इयरच्या रात्री जागणार आहोत, पण आपण जागे कधीच होणार नाही आहोत। आपण ठरवलेलं की जागं व्हायचं नाही। आपल्या हिंदूंमधले किती लोक कन्वर्ट होऊ देत। कोविडच्या काळामध्ये रेकॉर्ड्स आहेत ब्रिटिश मिशनऱ्यांनी दिलेले की आम्ही किती हिंदू कन्वर्ट केले, तर वैद्यकीय सुविधेच्या नावाखाली आम्ही 1 लाख हिंदू कन्वर्ट केलेले आहेत। आणि तरी सुद्धा आपण सगळेजण अतिशय आनंदानं ब्रिटिश न्यू इयर साजरं करणार आहोत। न्यू इयर साजरं करायचं की नाही याच्याबद्दल मी तुम्हाला काही सांगणार नाही, पण न्यू इयर साजरं करताना ही गोष्ट सतत मनात असू द्या की आपलेच बांधव हिंदू जे मायनॉरिटीजमध्ये आहेत ते मायनॉरिटीज आता कन्वर्ट व्हायला लागलेले आहेत आणि त्यांचा कन्व्हर्जन्सचा रेट हा अतिशय भयानक आहे। छान न्यू इयर सगळेजण साजरं करतील, पण ते करताना ही गोष्ट मनामध्ये असू दे। जास्तीत जास्त लोकांना याबद्दल अवेअर करा, माझा व्हिडिओ शेअर करा